तुम्ही ज्योतिबा डोंगरावरील हे अद्भुत गणपती बाप्पा बघितलासा काय? सगळे इन्फ्लुएन्सर कोल्हापुरातलं बाप्पा दाखवाय बिझी आहेत, म्हणून रविवारचं लेट पण थेट का होईना ज्योतिबा डोंगरावर गेलतो. तसं म्हटलं तर माझी महाराष्ट्रभर जी थोडीफार ओळख आहे ती माझ्या ज्योतिबामुळेच आहे. भक्तांच्या हाकेला देव धावून येतोय हे खरंय भावांनो. तर काही जण म्हणतील गरज होती तेव्हा देवानं मदत नाही केली. अहो देव आहे त्यो, वेळ लागतो पण सगळं कसं ठीक करतो. ज्योतिबाचा गुलाल हे भक्तांसाठी प्रामाणिकपणाचं प्रतीक आहे. शेवटी विषय येऊन थांबतो तो तुमच्या कर्मापाशी. अकाउंटला फॉलो करा. या व्हिडिओ बद्दल जरा बोलूया. एवढ्या भारी मूर्त्या लोक कशी काय बनवतात हेच मला आश्चर्य वाटते. जणू काय देव आता समोरून आपल्याशी बोलेन असं वाटतंय. भगवा ग्रुपने साकारलेली प्रभू श्रीरामांच्या रूपातील ही गणेश मूर्ती. हल्ली माणसात माणूस पण हरवत चालले. माणसात देव शोधणारे आपण कलियुगात अजून किती कठोर मनाचे होणार आहे असा प्रश्न नेहमीच पडतो. असो, यावर नंतर बोलूच. सावकर ग्रुपची श्रींची मूर्ती बघून डोळ्यात पाणी आलं. बाप्पाच्या आगमनावेळी आपण कसलं खुश असतोय. दुःख दर्द सगळं विसरून जातोय. देवा परत एकदा आस लावून बसलोय तुझ्या आगमनाची. तुझ्या पायांवर माथा ठेवा एवढाच हट्ट आहे. चुका जरी झाल्या तरी